पॉवर प्लेचं असणार. आणि हा बॉक्स पर्यंत पोहोचवला जाईल त्याचा प्रकार आपण करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भावेश दळवी आणि त्याच्या साथीने फलंदाज रोहन माळी ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. जय बजरंग स्पोर्ट्स वडवली संघाकडून आणि फिकी गमावल्यानंतर वाट्याला आली ती फलंदाजी आणि खऱ्या अर्थानं टीम वडवली संघाला फलंदाजीच करायची होती. निर्णय मात्र त्यांच्या मनासारखा लागलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतात आदेश पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदेश पाटीलला मार्गस्थ केला जातोय. मॅचला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज भावेश आणि त्याच्या साथीने रोहन. पहिल्या क्रमांकाचं षटक आदेश पाटील पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मॅचला इथून सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचा बॉल आजच्या दिवसातील मार्गस्थ केला जो आदेश पाटीलच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय भावेश दळवीला. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेला मात्र प्रहार चढवला बॉल वरती, आक्रमण चढवले गेले, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिलाच बॉल वरती ठोकलाय भावेश दळवीनं षटकार. पुढचा बॉल घेऊन आदेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे.
7 धावा. ऑव्हर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजाकरिता मात्र मेजवानी राहते, कारण इनफिल्डच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू आपण पाहत असतो. सात धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना आदेश पाटील थोडीशी महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल भावेश करिता. यावेळेला जबरदस्त बॉल, फुल्लर लेनचा बॉल क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइड मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता भावेशचा. डॉट बॉलची सांगता झाली. अप्रतिम बॉल हाताळला गेलाय. लाईन लेंथ खूप चांगली या बॉल वरती पाहायला मिळालेली आदेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 7 वरती असताना आदेश पाटील पुढचा बॉल घेऊन भावेश करिता एकंदरीत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेला समोरच्या बाजूने ओडपिच बॉल होता, इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर केलाय. बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. खूप चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात भावेश दळवीकडून पाहायला मिळते, ज्याकरिता या फलंदाजाला ओळखलं जातं. त्या पद्धतीची बॅटिंग या षटकामध्ये त्याकडून पाहायला मिळाली आहे. एक चौकार, एक षटकार त्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. आदेश पाटीलचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सामना करेल भावेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अगदी पाहिलं तर करण पाटील बॉल पर्यंत पोहोचत आहेत. लॉंगनला उभे होते, लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण देखील झालेत. या 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 9 धावा, 13 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार. चांगली बॅटिंग करत असताना भावेश दळवी. आदेश पाटीलला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. लॉंग ऑनचा खेळाडू आता मात्र लॉंग ऑफ मध्ये आणलाय करण पाटीलला. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 5वा बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल आदेश पाटीलच्या माध्यमातून. राईट हँड बॅट्समन भावेश दळवीच्या विरोधात. इथे टॉपेज फटका फर्स्टला फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथून मात्र सुरेख झेल टिपलाय. भावेश दळवीच्या खेळीचा अंत. स्वतःवरती नाराज, निराश. त्याला ठाऊक येते मात्र धावा मिळू शकले असत्या आणि त्याच नंतर विकेट आली आहे. पहिला धक्का, पहिली विकेट भावेश दळवी. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज नीरज माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती नीरज माळी आपल्याला पाहायला मिळतील. भावेशने सुरुवात दमदार करून दिली आहे टीम जय बजरंग वडवली संघाला. त्यानंतर भावेशचा विकेट देखील आलाय. यावेळेला त्रिफळाचित केलं गेलंय फलंदाज नीरज माळी. बॅक टू द डगआउट.
षटक क्रमांक 2 मध्ये ऋतिकला गोलंदाजी ट्रॅक वरती आणला गेलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 महत्वाच्या विकेट झाल्या भावेश दळवी आणि त्यानंतर नीरज माळी बाद झाले. धावसंख्येचा फरक 13 अंकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज ऋतिक. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय ओम साई क्रिकेट असोसिएशन मधून जय बजरंग ओजी खरिवली विपक्षामध्ये टीम पाहतोय. दुसऱ्या बाजूने टीम जय बजरंग वडवली. बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये मयूर सुतार येत आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहेत आणि मनपूर्वक त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं. तर इथून मात्र अभि अंदाडे यांच्या माध्यमातून टीम जय बजरंग वडवली आणि त्यानंतर मयूर सुतारला वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात आणि मयूर सुतार करता सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार लगावले. तर अभि अंदाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. ऋतिकचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. अगदी प्रचंड गती पाहायला मिळाली या बॉल वरती. लेटकट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल ने इथे मात्र सांगता केली आहे. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळी क्रॉस द लाईन खेळले. बॉल मात्र प्रहार केलाय. अटक केलाय बॉल वरती आणि इथून मात्र माळी देखील बाद होतील. हा तिसरा धक्का बसतोय जय बजरंग स्पोर्ट्स वडवली संघाला. तीन विकेट्स गमावल्यात. खूप चांगली गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण पाहतोय इथून नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना वडवली संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय.
16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बॅटिंग करत असताना जय बजरंग वडवली संघाची वीर बजरंग खरिवली संघात देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर सन्माननीय अनेश मेंगाळ साहेब यांचं देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. करण पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज मयूर सुतार. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. पहिला बॉल लढव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी उसळी बॉलला प्राप्त झाली. त्यानंतर चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. चांगला बॉल होता आणि त्यानंतर त्या 3 धावेने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. सन्माननीय अनेश मेंगाळ यांच्या ठिकाणी शुभगमन. त्यानंतर या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय विलासदादा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2025 मध्ये या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरून आपण पाहतोय गोलंदाज करणला. करण म्हटला तर या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी असो फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला करारा प्रहार केला ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. एक धाव तर इथे मात्र आली. दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय, नकार दिला अंतिम क्षणाला मयूर सुतारने. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 20 धावा धावफलकावरती. 3 महत्वाच्या विकेट्स गमावल्या. सुरुवात थोडीशी चांगली झाली होती भावेश दळवीकडून, परंतु त्यानंतर विकेट्स आल्या. भावेश दळवी बाद झाले, नीरज बाद झाले, त्यानंतर रोहन दळवी देखील बाद झाले आणि या मिडल ऑर्डर मध्ये आपण मयूर सुतार आणि त्याच्या साथीने फलंदाज सूरजला पाहतोय. यावेळेला बॅकफुट वरती येऊन पंच केला. बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. चेंडूची फेकी झाली आणि याच नंतर थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. 2 धावा मात्र इथे येत आहेत. आदेश या ठिकाणी 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपलाय. पहिल्या बॉल वरती 3 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 22. करण पाटील तिसऱ्या षटकामध्ये त्यांना आमंत्रित केले गेले. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र दांडी गुल केली फलंदाजाची. मयूर सुतार इथून मात्र डगआउटला जातील. हा धक्का क्रमांक 4 बसतोय जय बजरंग स्पोर्ट्स वडवली संघाला. यानंतरचा होणारा सामना वीर बजरंग खरिवली विपक्ष जय बजरंग कुंदे बी. दोन्ही टीम्स आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. खरिवली संघाचा या ठिकाणी शुभागमन झालंय, तर जय बजरंग कुंदे बी आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती रोखल्या गेले 22. सुरुवात दमदार होती जय बजरंग वडवली संघाची, परंतु मध्यांतर कुठेतरी खराब होताना आपण पाहतोय.
तब्बल 4 विकेट्स गमावलेत. नवीन फलंदाज इथून अलंकार बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 5 गडी बाद 22 अशी धावसंख्या पाहतोय. अलंकारला मात्र इथे फलंदाजी करता आमंत्रित केलंय. करण पाटील चांगला बॉल आणि त्यानंतर मयूर सुतारला त्रिफळाचित करण्यामध्ये यशस्वी झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण अलंकारला पाहतोय. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळायला लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि त्यानंतर चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 26 धावा. अगदी पाहू शकाल गोलंदाज इथून निराश पाहायला मिळेल. तरी ते धावा रोखणं गरजेचं होतं. तिथे धावा बहाल झाल्या. मिसफिल्ड आणि त्याचा फायदा जयभजंग वडवली टीमला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 26. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल मार्गस्थ होईल. करण पाटीलचा सामना करेल अलंकार. नेक्स्ट मॅच जयभजंग कुंदे बी विपक्षात वीर बजरंग खरिवली अशी लढत आपल्या पाहायला मिळेल. करण पाटील पुढचा बॉल घेऊन जातोय अलंकार करिता. टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. करण पाटील चेंडूपर्यंत पोहोचलाय. अंतिम बॉल वरती अलंकारला त्याने बाद केला. अखेरकार हा 6वा धक्का जयभजंग स्पोर्ट्स वडवली संघाला 26 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष दाखल होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होत असताना आदित्य या गोलंदाजाला आज संधी दिली आहे. प्रमोट केलं आदित्यला. स्लॉग ओव्हर मध्ये त्याला संधी मिळाली आहे गोलंदाजी करण्याची. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा होत्या. परंतु षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 थोडंसं घातक ठरलं. इथून मात्र धावसंख्या रोखली गेली. विकेट्स आल्या तब्बल 6. आदित्य इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. नेक्स्ट मॅच आपण हाफ इनिंग नंतर टॉस करणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी विपक्षामध्ये वीर बजरंग खरिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता झाली आहे. चांगला बॉल हाताळला गेला. गती पाहायला मिळाली बॉल मध्ये. 26 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग ओझी खरिवली विपक्ष टीम पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स वडवली. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पंचाचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 27 धावा. 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय पंचांच्या माध्यमातून. फर्स्ट वॉर्निंग असेल बाउन्सर साठी. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 1च्या साहाय्याने 27 धावा. अजून देखील पाहिलं तर षटकातले 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 5 बॉलवरती 10 ते 12 धावा आल्या तरी देखील या सकाळच्या सत्रामध्ये फायटिंग टोटल असेल. यावेळेला बॅकफुट वरती आले. पुल केला ऑन साइडला. बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. अकुट टप्प्याचा बॉल. गती देखील कमी होती. मिडल ऑफ द बॅट. बॅकफुट वरती आले. पुल केला बॉलला आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी येतोय षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 33 धावा.
सन्माननीय सुभाष दादा पाटील कुंदे यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. नव्या दफाकरती जोडल्या गेले 33 अकुट टप्प्याचा बॉल, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज सूरजने. खूप चांगला स्ट्रोक सजवला, खऱ्या अर्थानं त्याला संधी मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकरचा बॉलचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. 33 धावा धावफलकावरती. आता मात्र सन्मानजनक टोटल पर्यंत आगेकूच करत असताना जय बजरंग स्पोर्ट वडवली. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढलाय. एक धाव तर मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथून मात्र पाहायचंय फलंदाज बाद होईल. 7वा धक्का टीम जय बजरंग स्पोर्ट वडवली संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 34 धावा धावफलकावरती. हा 7वा फलंदाज बाद झालाय जय बजरंग स्पोर्ट्स वडवली संघाचा. आतापर्यंत चेंडू क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. धावफलक आपण पाहतोय 34 अंकावरती. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकंदरीत 34 धावा आहेत आणि इथून नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रोहन वारघडे. इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातोय. यावेळेला पहा बॅकफुट वरती आले, पंच केला बॉलला मिड ऑफ क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय जरूर. चेंडूची फेकी केली तोपर्यंत इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये रूपांतर केलंय. तीन धावा इथे मात्र अंकित होत आहेत. 3 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 37. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून मात्र पाहतोय गोलंदाज आदित्यला गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 26 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावा आलेत. या स्लॉग ओव्हर मध्ये निर्णायक षटकामध्ये ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल आणि त्यानंतर आउट ऑफ दी पिच अर्थात खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला. त्यानंतर पंचांचा 9चा इशारा झाला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 38 धावा. येणारा बॉल ऑफ रेटचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल फ्रीटचा बॉल आहे. समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. कारण पाटील अगदी वेगाने चेंडूवरती स्वार झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 40 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावा धावफलकावरती जोडल्या गेले 40. अंतिम बॉल वरती टार्गेट सेट होईल आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचणार आहोत, जिथून सामना क्रमांक 2चा टॉस करत आहोत. जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी, विपक्ष वीर बजरंग स्पोर्ट खरिवली. खरा बॉल, बीमर की बीमारी, हाइट फॅक्टर बॉल. पंचांचा 9चा इशारा. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. ही चुकी केली आहे गोलंदाज आदित्यनं. 42 धावा धावफलकावरती आहेत. येणारा बॉल फ्रीटचा आहे. संधी निर्माण झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. अंतिम बॉल होता आणि तिथून मात्र हा हाइट फॅक्टर बॉल आपण पाहिला. येणारा बॉल फ्रीटचा. धावा धावफलकावरती आहेत एकंदरीत 42. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर हाय स्कोरिंग होती. जीबी स्पोर्ट्स महापोली संघाने 4 षटकामध्ये 79 धावा उभ्या केल्या होत्या आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक अर्धशतक देखील या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं. राजा गुळवी, मॅन फ्रॉम निंबवली. समोरच्या दिशेला बॉल फ्रीटचा बॉल आहे. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि इथून मात्र पाहायचंय 9चा इशारा झालाय.
तर रिव्ह्यू घेतला गेलाय बिमर करिता. फक्त तुम्हाला बिमर करिता एक रिव्ह्यू दिला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाही आहे. आणि शेवटच्या बॉल वरती धावा किती आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा पंच. एक धाव. थँक्यू. एक धावने टीमची धावसंख्या धावफलकावरती 43. विजयाकरिता इथून 44 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पाठवा, आयोजकांना विनंती आहे. तर पुढील मॅच आपण टॉस करत आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी विपक्ष मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल वीर बजरंग खरिवली. सन्माननीय संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2. एक बाजूने आहे वीर बजरंग खरिवली, दुसऱ्या बाजूने पाहतोय आपण जय बजरंग कुंदे बी. तर नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळे आणि दुसऱ्या बाजूने आमदार चषक. असला स्वीट बॉक्स घेऊन या. नक्कीच भावेश पाटील युवा कार्यकर्ते आहेत दाबाड गावचे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आपण कर्णधारांना आपण स्वीट बॉक्स देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. भावेश पाटील यांच्या माध्यमातून हे आपल्याला स्वीट बॉक्स पुरस्कृत झालेत, तर त्यांना आपण धन्यवाद देऊयात. ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील सर्व संघांना हे स्वीट बॉक्स पुरवले जातील. आमदार चषक आले, मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाचा होता आणि तो लागलाय जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी संघाकडून. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणारा हा 4 ओव्हरची मॅच आहे. वीर बजरंग खरिवली म्हटलं तर चालू हंगामामध्ये त्यांचा खेळ खूप चांगला राहिलाय, त्यांची मजबूत आहे, गोलंदाजी चांगली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45. आणि आज संघाकडून काय अपेक्षा असतील? सगळ्यांनी 100% देण्याची. त्यानंतर आमदार चषक 2025 आयोजक आहेत बाबा स्पोर्ट्स केळे. यांनी केलेलं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे, इथे केलेला मजा आहे. तर हे होते जय बजरंग कुंदे बी संघाचे कर्णधार. वीर बजरंग खरिवली संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकी गमावले, नाणेफेकी जिंकल्यास काय स्वीकारलं असं? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. अर्थात तुमच्या मनासारखा कौल आलाय. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा मानस असेल? 50+ धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की या स्पर्धेमध्ये खेळत असताना संदीप पाटील आणि बाबा स्पोर्ट्स केळे यांनी केलेलं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटतंय? आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तर धन्यवाद. दोन्ही टीम्सला आपण देऊयात मनपूर्वक शुभेच्छा आणि जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 44 धावांचं आव्हान गाठायचं आहे. प्रति षटकामध्ये आपण पाहतोय 11ची सरासरी गाठायची आहे. बॅटिंग करत असताना जय बजरंग खरिवली संघाला इथून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज अजय खांडेकर आणि त्याच्या साथीने फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येत आहेत नीरज माळी. इथून नीरजची जबाबदारी खूप महत्वाची असणार आहे. 24 बॉल 44 धावांचे इक्वेशन. मॅचला सुरुवात होते, पण
पूर्वार्ध पाहिला. आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम खरिवली संघ. अजय खांडेकर ऑन स्ट्राईक. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. नीरज माळीचा पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ होईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग कुंदे बी विपक्ष वीर बजरंग स्पोर्ट खरिवली. पहिला बॉल नीरजचा. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग घ्यायची होती. फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल निघून गेला. अजय खांडेकर ची विकेट खूप महत्वाची होती. खूप चांगला बॉल हाताळला गेला. बॅटची लिडिंग घ्यायची घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये निघून गेला. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. अतिशय सुंदर बॉल हाताळला होता. खूप दूर अंतरावरून खेळण्याचा प्रयत्न होता अजय खांडेकरचा. नीरज माळी षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल. फलंदाज अजय खांडेकर करिता राईट आर्म ओव्हर द विकेटने स्विच इट केल्या बॉलला. पंच समत नाहीयेत. इथून मात्र पाहिलं तर जोरदार अपील होती. अपील मध्ये उत्साह देखील होता आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आली आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता अजय खांडेकरचा. अपयशी ठरलाय. दुसरा बॉल देखील आलाय डॉट. धावसंख्याचं खाता अजून उघडलेलं नाहीये. 44 धावांचं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय जय बजरंग ओजी खरिवली संघाला. यावेळेला समोरच्या दिशेला 20 सेट मध्ये बॉल आहे. बॅटच्या रडार मध्ये होता आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावेने टीमचा अकाउंट ओपन झालंय. धावा धावफळकावरती जोडले जात आहेत 6. षटकारांना अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अजय खांडेकर. नीरज माळी षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र रिव्हर्स अटॅम्प केलाय. यावेळेला यशस्वी झालाय. स्विच इट केला बॉलला. बॉल निघून गेलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार अजय खांडेकरच्या बॅटमधून आलाय. पहा सुरुवात खूप चांगली होती नीरजची, परंतु त्यानंतर त्याच्यावरती आक्रमकता दाखवली गेली. आक्रमण चढवलं गेलं आणि त्यानंतर धावसंख्येचा फलक दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र येणाऱ्या 2 बॉलवरती धावा रोखाव्या लागतील नीरजला. अजून देखील पाहिलं तर 34 धावांची गरज आहे विजयाकरिता. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला पहा स्लॉक स्वीप केला बॉलला. घुटण्यात एक तमाशा देख बॉलला फेकून दिलाय. विकेट सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. 16 धावा धावफलकावरती. आउट ऑफ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय अजय खांडेकर. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 16 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नीरज माळी अंतिम बॉल कोणत्या टप्प्यावरती हाताळेल. ज्या पद्धतीने अजय खांडेकर बॅटिंग करतोय जणू काय त्याला आता रोखणं कठीण जसं वाटू लागलंय. खूप लय मध्ये बॅटिंग करतोय. फॉर्मात आहे अजय खांडेकर. इथे मात्र पहा पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प केलाय, परंतु इथे नशिबाची साथ नाही आहे. जिथे धावा मिळू शकल्या असत्या तिथे धावा रोखल्या गेल्या आणि अंतिम बॉल वरती आल्या 2 धावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. बिनगडीबाज 18. चांगली सुरुवात पाहायला मिळते ज्या बजरंग स्पोर्ट्स वडवली खरिवली संघाकडून. सन्माननीय मुकेशजी मांडवे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला पुरस्कृत केलाय. मुकेश मांडवे म्हटलं तर या विभागातील एक डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी पाहिली आहे. अनिश मेंगाळ यांचं देखील शुभागमन. विलासदादा पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. बाबा स्पोर्ट्स खेळ संघासाठी न्यू जर्सी आपण पाहतोय आणि ज्यांनी स्पॉन्सरशिप केले विक्रम कांबडी आणि त्याचनंतर पृथ्वी
कुमारी ऋत्वी संदीप पाटील यांच्या सुकन्या आहेत, त्यांच्या नावाने ही जर्सी स्पॉन्सर केली आहे अपा स्पोर्ट्स केळी संघाला, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती जोडले गेलेत एकंदरीत 18. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूरज. जितेश शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. विलास पाटील यांचे भाचे आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित होतात. चला मॅच सुरू करा. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाज सूरजला आपण पाहतोय, तर स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन ऋतिक. पहिला बॉल इथून मात्र राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल ऋतिकच्या विरोधामध्ये. एकंदरीत आपण पाहतोय 18 धावा, एक मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये अजय खांडेकरने उभी करून दिली, एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. पहिला बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जातोय. आता मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरिता इथून पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26 धावा. मॅच संपली नाहीये. ही मोडवली संघाने इथून जर प्रयत्न केले, विकेट्स घेतल्या, डॉट बॉल काढले तर कमबॅक करू शकतील. अजय खांडेकर अगदी पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर बॉल खालती राहिलाय आणि फलंदाज ऋतिक इथे मात्र चकलाय. डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज सूरज. जय म्हात्रे कुंदे यांचा देखील शुभ आगमन, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती आहेत एकंदरीत 18. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने सज्ज झालाय सूरज. यावेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला मिड ऑन क्षेत्राकडे अलॉंग द कार्पेटनं. एक धाव तर इथे मात्र निश्चितपणाने मिळेल. एक धावे टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 19 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. सूरज चांगली गोलंदाजी करतायत, परंतु आदेशने खूप चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये दाखवला. 18 धावा 6 बॉल मध्ये त्याने वसूल केलेत. सकाळच्या सत्रातला हा सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय. जय बजरंग उची खरवली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स वडवली. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेला देखील प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 23 धावा धावफलकावरती. अजय खांडेकरला रोखणं जणू कठीण वाटू लागलंय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पुरस्कृत केले. सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं देखील आज शुभ आगमन होणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग. अखेरकार चौफेर फलंदाजी केली जाते. मैदानाच्या 4ही बाजूने चौफेर फलंदाजी. 360 डिग्रीचं हे मैदान आणि या मैदानामध्ये चौफेर फलंदाजीचा समाचार घेतला जातोय फलंदाज अजय खांडेकरच्या माध्यमातून. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेले. 29 धावा. अवघ्या 15 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लिक केलाय. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॉल कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला आणि इथून मात्र या 2 धावा येताना पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 31 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या.
खूप चांगली बॅटिंग अजय खांडेकरची या मॅच मध्ये राहिल्या. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केला बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल अजय खांडेकरच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी सातत्याने पाहायला मिळते अजय खांडेकर कडून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. सामना संपल्यानंतर जयबजरंग वडवली आणि ओझी करिवली आपण कर्णधार या ठिकाणी स्वीट बॉक्स घेण्याकरिता दाखल व्हायचंय. भावेश पाटील दाभाड यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला इथून स्वीट बॉक्स दिला जातोय आणि आपण त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. त्याच्या मागचं एकमेव कारण त्यांना नुकतंच कन्यारत्न लाभ झालाय आणि त्याच अनुषंगाने हा स्वीट बॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल समीर येतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत अगदी 9. समीर येत आहेत गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 मध्ये. तर स्ट्रायकर एंड वरती आपण ऋतिकला पाहतोय. 12 बॉल आणि 9 धावांचं इक्वेशन उरलंय. षटकातला पहिला बॉल समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड खेळत बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. ऋतिकने आपले हात खोललेत. लगावलाय षटकार. 41 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना जय बजरंग उजी खरिवली संघ अगदी विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे हवेमध्ये. बॉल चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये. एक धाव तर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि यशस्वी देखील होतील. 43 धावा धावफलकावरती. एक चांगली विकेट पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळाली अजय खांडेकर आणि ऋतिकच्या दरम्यान. दोन्ही फलंदाजांमध्ये समतोल पाहायला मिळाला. स्कोर लेवल इथे मात्र होत असताना अवघ्या 1 धावेची गरज विजयाकरिता टीम खरिवली संघाला. आणि इथून क्लास फटका विजयाची डंका फुंकले. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय जय बजरंग उजी खरिवली. अभिनंदन अँड हार्ड लक टीम जय बजरंग वडवली. तर वडवली टीमच्या कर्णधार आपण स्वीट बॉक्स साठी यायचं आहे. त्यानंतर खरिवली टीमच्या कर्णधार आपण देखील आपल्याला स्वीट बॉक्स घेऊन जायचं आहे. आणि जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट त्यानं खूप चांगली बॅटिंग केली. अजय खांडेकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. दहा बॉल 34 ची ज्यांनी खेळी साकारली अजय खांडेकर ठरतायत इथे प्लेअर ऑफ द मॅच.